आज मांडवांच्या सणाचा शेवटला दिवस आहे, ज्या दिवशी परमेश्वराने मागील पावसाच्या पवित्र आत्म्याचे अभिवचन दिले होते. दरवर्षी जेव्हा आपण हा सण पाळतो तेव्हा आपल्यापैकी अनेक जण विचार करतात, आपण पवित्र आत्म्याचे काय केले पाहिजे. या आपण मत्तय अध्याय 25 उघडूया आणि पाहूया की पवित्र आत्मा प्राप्त केल्यानंतर प्रथम चर्चच्या संतांनी काय केले आणि आज आपल्याला पवित्र आत्मा प्राप्त झाल्यावर आपण काय केले पाहिजे. या आपण मत्तय अध्याय 25 वचन 14 पाहूया. अध्याय 25 वचन 14 मध्ये येशूने म्हटले, कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी 5,000 मिळवले. तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 मिळवले. परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धन्याचा पैका लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण मला 5,000 रुपये सोपवून दिले होते, पहा, त्यांवर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. मग ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण मला 2,000 रुपये सोपवून दिले होते, पहा, त्यांवर मी आणखी 2,000 रुपये मिळवले आहेत. त्याला याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात, जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता. म्हणून मी भ्यालो व तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते, पहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते काय? तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते 1,000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या, कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. मत्तय अध्याय 25 मध्ये देण्यात आलेला तोड्याचा दाखला आपल्याला पुष्कळ गोष्टी शिकवितो. परमेश्वराने आपल्याला सुवार्तेचे मिशन म्हणजेच तोडे सोपवले, जेणेकरून आपण याने कार्य करू शकू. दुसऱ्या शब्दांमध्ये आपण प्रचार केला पाहिजे. जेव्हा स्वामी परत आला तेव्हा त्याने दासांच्या कार्याचे परिणाम तपासले. ज्याला 5 तोडे मिळाले होते त्याने आणखी 5 आणले आणि एकूण 10 तोडे स्वामीला परत केले. हे पाहून स्वामीने म्हटले, शाबास, छोट्या गोष्टींमध्ये तुझा विश्वासूपणा पाहून मी तुझी मोठ्या गोष्टींवर नेमणूक करीन. ज्याला 2 तोडे मिळाले होते त्याने म्हटले, महाराज, मी आणखी 2 तोडे मिळवले आहेत. रक्कम कितीही का असेना, प्रयत्न पाहून स्वामीने म्हटले, तू देखील थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, म्हणून मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. मात्र ज्याला 1 तोडा मिळाला होता त्याने जमिनीत एक खड्डा खणला आणि त्याला लपवले. आपल्याला परमेश्वराकडून काय मिळाले आहे? ती सुवार्ता नाही का? काय होईल जर आपण सुवार्तेला लपविले असेल? दुसऱ्या शब्दांमध्ये, काय होईल जर आपण कधीच कोणाला सुवार्तेचा प्रचार केला नाही? स्वामीने काय म्हटले यावर आपण लक्ष दिले पाहिजे. परमेश्वराने याला दुष्ट म्हटले.
जर आपल्याला एखादी मौल्यवान गोष्ट मिळाली तर ती आपण इतरांसोबत सामायिक केली पाहिजे. मात्र जेव्हा दास असे करण्यात अयशस्वी ठरला तेव्हा त्याला म्हटले गेले, तर तू तोड्याला सावकारांकडे ठेवायचे होते. मग मला ते व्याजासह परत मिळाले नसते का? तू ते जमिनीत का गाडलेस? परिणामी दासाला बाहेर अंधारात टाकण्यात आले. म्हणून आपण हे समजले पाहिजे की येशूने आपल्याला मत्तै अध्याय 25 मध्ये हा दाखला का दिला. येशूने स्वर्गात जाण्यापूर्वी त्यांनी आपल्याला शिकवले की आपण जे काही पित्याकडून प्राप्त केले आहे ते इतरांपर्यंत पोहोचविणे आपली जबाबदारी आहे. सोप्या भाषेत म्हटले तर त्यांनी आपल्या शिष्यांवर सुवार्तेचा प्रचार करण्याचे कार्य सोपवले. त्यांनी म्हटले, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हा आणि तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. ज्याला एक तोडा मिळाला होता त्याने काहीच केले नाही. जर त्याच्याकडे विश्वासाची दृष्टी असती तर त्याने मार्ग पाहिला असता. मात्र त्याचे हृदय शंका आणि संकोचाने भरलेले होते. जे असा विचार करून डगमगतात की जरी मी हे केले तरी यामुळे काही साध्य होईल का, ते अडथळे पाहतात. अशा लोकांना प्रत्येक गोष्ट अडथळाच दिसू लागते. मात्र जेव्हा परमेश्वर आपल्याला प्रचार करण्याची आज्ञा देतात तेव्हा ते आपल्या आजूबाजूचे सर्व अडथळे दूर करणार नाहीत का? जसे की परमेश्वर आज सियोनमधील आपल्या संतानांना मागील पावसाचा पवित्र आत्मा देतात. म्हणून आपण त्या दास सारखी वृत्ती बाळगली नाही पाहिजे ज्याला एक तोडा मिळाला होता. जसे मी तुम्हाला वारंवार सांगितले आहे, जरी एखादा मोठा डोंगर त्यांचा मार्ग अडवत असला तरी ज्यांच्याकडे विश्वासाची दृष्टी आहे ते मार्ग पाहू शकतात. ते फक्त त्यामधून फक्त बोगदा करतात, हो ना? विश्वासाची दृष्टी आपल्याला हेच शिकवते. ज्या दासांना 5 तोडे आणि 2 तोडे मिळाले होते ते एक मार्ग पाहू शकत होते. ज्याला एक तोडा मिळाला होता त्याने त्याला जमिनीत का गाडले? असे यामुळे होते कारण की त्याच्या दृष्टीत सर्व काही अडथळ्याच्या रूपात दिसत होते. मी हे कसे करू शकतो? जर मी त्याला सुवार्तेचा प्रचार केला तर तो मला एक विचित्र व्यक्ती समजणार नाही का? हे सर्व अडथळे त्याच्या मनात अडथळे निर्माण करतात. सुमारे 3500 वर्षांपूर्वी जेव्हा 12 हेरांनी कनान देश हेरला तेव्हा 2 हेरांनी पाहिलेले कनान आणि इतर 10 हेरांनी पाहिलेले कनान यामध्ये एक स्पष्ट फरक होता. जरी त्यांनी एकसारखेच वातावरण पाहिले पण होशवा आणि कालेबच्या दृष्टीत तो दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशाच्या रूपात दिसत होता. पण 10 हेरांच्या दृष्टीत सर्व काही अडथळ्यांसारखे वाटत होते. पवित्र आत्मा प्राप्त करणाऱ्यांच्या दृष्टीत अडथळे अस्तित्वात असू शकत नाहीत. जसे की परमेश्वर त्यांना विश्वासाची दृष्टी देतात म्हणून ते एक मार्ग पाहू शकतात. जेव्हा आपण 2000 वर्षांपूर्वीच्या प्रथम चर्चच्या इतिहासाला पाहतो तेव्हा असे लिहिले आहे, ते दररोज एकत्र भेटत आणि परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करत असत. परमेश्वराच्या वचनावर प्रीती करणाऱ्यांची संख्या वाढून एका दिवसात सुमारे 5000 झाली. सुमारे 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. शिष्यांची संख्या दररोज वाढत गेली. प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक सुवार्तेचे पुस्तक आहे. प्रेषितांची कृत्ये पुस्तकात प्रेषितांच्या प्रचाराची नोंद आहे. पेंटेकॉस्टच्या दिवशी पहिल्या पावसाचा पवित्र आत्मा प्राप्त केल्यानंतर उल्लेखनीय घटना घडल्या. शिवाय मागील पावसाच्या पवित्र आत्म्याच्या प्रकाशाला 7 पट तेजस्वी म्हटलेले आहे. हे प्रथम चर्चच्या तुलनेत कितीतरी जास्त सामर्थ्याने सुवार्तेचा प्रचार आणखी त्वरेने करण्यास मदत करेल.
जे लोक त्या सामर्थ्याची जाणीव करीत नाहीत त्यांनी तोड्यांना मातीत पुरून ठेवले आहे. ज्यांनी तोड्यांना जमिनीत लपवले आहे त्यांना कधीच परमेश्वराच्या चमत्कारांचा अनुभव येणार नाही. परमेश्वराने यहोशुवा आणि कालेब यांना यरीहोच्या पतनाचे साक्षीदार होऊ दिले, पण इतर 10 हेरांबद्दल काय? ते याला पाहू शकले नाहीत आणि ते रानात नष्ट झाले. आज मांडवांच्या सणाच्या माध्यमातून आपण विचार केला पाहिजे, आपण या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराचे कार्य कसे केले पाहिजे. फक्त 5 तोडे प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपण विचार केला पाहिजे की ते प्राप्त केल्यानंतर काय केले पाहिजे. अशा प्रकारे आपण परमेश्वराकडून शाबास, भल्या व विश्वासू दासा अशी प्रशंसा प्राप्त केली पाहिजे. मागील पावसाच्या पवित्र आत्म्यामध्ये विश्वास, बुद्धी आणि ज्ञानाचा पवित्र आत्मा देखील आहे. जर आपण विश्वासाचा पवित्र आत्मा प्राप्त केला आहे तर आपली दृष्टी बदलली पाहिजे. आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये एक मार्ग पाहिला पाहिजे, अडथळे नाही. जे लोक गोष्टी का कार्य करत नाहीत यावर लक्ष केंद्रित करतात त्यांच्याकडे शंका आणि संकोच करणारी दृष्टी आहे. ज्या लोकांकडे पवित्र आत्म्याद्वारे देण्यात आलेली विश्वासाची दृष्टी आहे ते नेहमी मार्ग पाहतात. एक दिवशी एका शूजच्या कंपनीने 2 कर्मचाऱ्यांना आफ्रिकेत पाठवले. हा तो काळ होता जेव्हा अनेक आफ्रिकन लोक अनवाणी फिरत असत. कंपनीच्या अध्यक्षांनी त्यांना चौकशी करण्यास सांगितले की आपल्याला आफ्रिकेत शूज विकणे शक्य होईल का. क्षेत्रीय संशोधनानंतर 2 कर्मचारी परत आले. कर्मचाऱ्यांपैकी एकाने सांगितले, आफ्रिका आपल्यासाठी शूज विकण्याचे ठिकाण नाही. सर्वजण अनवाणी चालतात आणि कोणी शूज घालत नाही. आपण शूज कसे विकू शकतो. दुसऱ्या व्यक्तीने वेगळा विचार केला. नाही, जसे की सर्वजण अनवाणी चालतात म्हणून जर आपण त्या लोकांना शूज घालायला लावले तर कंपनीला खूप फायदा होईल. एकाने म्हटले, हे अशक्य आहे, पण दुसऱ्याने म्हटले, हे अमर्याद संधी असलेले जग आहे. त्यामुळे अध्यक्षांनी मोठी क्षमता पाहणाऱ्या व्यक्तीची निवड करून त्याची महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. मात्र जेव्हा त्याने शूज विकण्याचा प्रयत्न केला तेव्हा विकत घेणारे कोणीच नव्हते, कारण शूज खूप महाग होते. त्याने अध्यक्षांना विचारले, मी खात्री करून घेईन की आफ्रिकेतील प्रत्येक व्यक्तीने शूज घातले आहे, म्हणून फक्त 1 वर्षासाठी कृपया मला बिनशर्त पाठिंबा द्या. अध्यक्ष सहमत झाले. परिणामी त्याने भेटलेल्या प्रत्येक आफ्रिकन व्यक्तीला मोफत शूज दिले. चांगल्या गादीमुळे अनवाणी चालण्यापेक्षा त्यांना ते जास्त आरामदायक वाटले. सुमारे 1 वर्षानंतर त्यांचे शूज खराब होऊ लागले. त्यामुळे त्यांना आपले शूज बदलावे लागले. ते आता अनवाणी चालू शकत नव्हते. त्यांना शूजची सवय झालेली होती. त्यांना जाणवले की शूज घालणे किती सोयीचे आहे. तेव्हापासून लोकांनी एकामागून एक शूज विकत घेतले. त्यामुळे ती कंपनी शूज उद्योगात जागतिक आघाडीवर बनली. एका व्यक्तीने फक्त वर्तमान परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले तर दुसऱ्या व्यक्तीने मार्ग पाहिला. आपली सुवार्ता देखील तशीच आहे. ही ती सुवार्ता नाही का जिला परमेश्वर करतात. ही सुवार्ता किती दूरपर्यंत पोहोचते याचा प्रचार शोमरोनात पृथ्वीच्या शेवटपर्यंत सर्व राष्ट्रांमध्ये केला जाणार आहे.
काही जणांना वाटू शकते मुस्लिम देशांमध्ये किंवा बौद्ध देशांमध्ये किंवा हिंदू देशांमध्ये प्रचार कसा केला जाईल. सर्व लोकांनो, जर परमेश्वराने शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी अगोदरच नियुक्त केले आहे, तर त्यांच्या वचनामध्ये काहीही कधीही अडथळा आणू शकत नाही. परमेश्वराच्या वचनाचे सामर्थ्य सर्व अडथळ्यांना दूर करणार आणि पुढे वाढवत राहणार नाही का. दोन्ही कर्मचाऱ्यांचे विचार वेगळे होते. यहोशुआ आणि कालेब आणि इतर 10 हेरांचे विचार देखील वेगळे होते. 10 हेरांना वाटले की तेथील रहिवासी बलवान आहे आणि त्यांच्याकडे भयंकर शस्त्रे आणि एक मोठा गड आहे. तेथील रहिवासी मनुष्यांप्रमाणे दिसत असून आपण टोळासारखे दिसतो असे बोलणे किती तीव्र विरोधाभासाचे होते. मात्र यहोशुआ आणि कालेब यांनी याला अशा प्रकारे पाहिले नाही. त्यांनी म्हटले, ते आमचे भक्ष होतील. ते कितीही पराक्रमी असले तरी आपल्याबरोबर परमेश्वर नाहीत का. विश्वातील सर्वात शक्तिशाली परमेश्वर आपल्यासोबत आहे. आपण त्यांची भीती का बाळगली पाहिजे. परमेश्वराने कनानचे अभिवचन दिले होते, म्हणून अजिबात घाबरू नका. त्यांनी अशा विश्वासाच्या शब्दांनी लोकांना धीर दिला. अनवाणी चालणाऱ्यांना शूज देण्यासाठी आपल्याकडे बुद्धी असली पाहिजे. जेव्हा आपल्याकडे विश्वासाची दृष्टी असते तेव्हा आपल्या समोर नेहमी एक मार्ग उघडतो. ज्यांनी तो मार्ग स्वीकारला ते विश्वासाच्या विजयी मार्गावर चालले. आज मांडवांच्या सणाच्या शेवटल्या दिवशी परमेश्वराने योहान अध्याय 7 वचन 37 मध्ये म्हटले, कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. मग ज्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे त्यांच्याकडे असा विश्वास असला पाहिजे. प्रत्येक मार्गाला पाहण्यासाठी आपल्याकडे विश्वासाची दृष्टी असली पाहिजे. मात्र जेव्हा आपल्याकडे संशय किंवा संकोच करणारी दृष्टी असते तेव्हा मार्गाचे देखील काय होते. तो लपला जाईल. आपण याला पाहू शकणार नाही. आपल्याला असे वाटेल जसे की एखादा मोठा डोंगर आपला मार्ग अडवत आहे आणि पराभूत न करता येणारा एक अडथळा आपल्याला पुढे जाण्यापासून अडवत आहे. या आपण पाहूया की जेव्हा प्रथम चर्चच्या संदेष्टांनी पेंटेकॉस्टच्या दिवशी पहिल्या पावसाचा पवित्र आत्मा प्राप्त केल्यावर काय केले. या आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 उघडूया. प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 वचन 4 मध्ये असे लिहिले आहे, तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. या आपण वचन 14 मध्ये पाहूया की पवित्र आत्मा प्राप्त केल्यानंतर काय झाले. तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला वाटते तसे हे मस्त झाले नाहीत, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. परंतु योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे. देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. येथे ते पवित्र आत्म्याने भरून गेले आणि जेव्हा परमेश्वराने त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव केला तेव्हा त्यांनी परमेश्वराच्या सुवार्तेचे कार्य सुरू केले. या आपण अध्याय 2 वचन 38 पाहूया. अध्याय 2 वचन 38 मध्ये असे लिहिले आहे, पेत्र त्यांना म्हणाला, पश्चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे.
आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, ह्या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली. या आपण वचन 43 मध्ये पाहूया की पवित्र आत्मा प्राप्त झाल्यावर प्रेषित आणि प्रथम चर्चच्या संतांनी काय केले. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही समायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू ते काय करत असत. तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालत असे. प्रेषित आणि प्रथम चर्चच्या संतांनी दररोज येशू हाच ख्रिस्त आहे असे बोलून विसावा घेता प्रचार केला. या आपण अध्याय 4 वचन 1 वर जाऊया. अध्याय 4 वचन 1 मध्ये असे लिहिले आहे, ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदुकी हे चालून आले, कारण ते लोकांना शिक्षण देऊन येशूच्या द्वारे मेलेल्यातून पुन्हा उठणे आहे असे उघडपणे सांगत होते. ह्याचा त्यांना संताप आला. तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले. तथापि वचन ऐकणाऱ्यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे 5000 झाली. जसे आपण पाहू शकतो की पवित्र आत्म्याने प्रेरित झाल्यानंतर प्रथम चर्चच्या संतांनी दररोज एकत्र जमण्याचा आणि परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करण्याचा होईल तितका प्रयत्न केला आणि अशा प्रकारे शेवटी प्रथम चर्चचे सर्व संत 10 तोडे उत्पन्न करू शकले. जसा जसा संपूर्ण यरुशलेममध्ये सुवार्तेचा प्रचार केला जाऊ लागला, धार्मिक नेत्यांना वाटू लागले की त्यांचा धर्म नष्ट होईल. या आपण वचन 13 वर जाऊया. अध्याय 4 वचन 13. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इस्मा आहे हे जाणून ते आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. तरी बरा झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना काही विरुद्ध बोलता येईना. मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि ते आपसात विचार करून म्हणाले, ह्या माणसांना आपण काय करावे, कारण त्यांच्याकडून खरोखर प्रसिद्ध चमत्कार घडला आहे हे सर्व यरुशलेमकरांना कळून चुकले आहे, तेव्हा ते आपल्याला नाकारता येत नाही. तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की त्यांनी धमकावले आणि निंदा केली. आताही असेच आहे. प्रेषितांची कृत्ये पुस्तकातील परमेश्वराच्या सत्यामध्ये अडथळा आणण्याबद्दलच्या नोंदींचे परीक्षण करून आपण समजू शकतो की ते या युगामध्ये आपल्याबद्दल इतके खोटे का बोलतात. प्रेषितांनी फक्त या बातमीचा प्रचार केला की येशू हेच ख्रिस्त आहे आणि तरीही विरोधकांना त्यांचा धर्म नष्ट होण्याचा धोका होता. वचन 17. तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की ह्यापुढे तुम्ही ह्या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये. मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा, कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते ना बोलणे हे आम्हाला शक्य नाही. तेव्हा त्यांनी त्यांना पुन्हा ताकीद देऊन सोडून दिले. त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचेना, कारण घडलेल्या गोष्टींमुळे सर्व लोक देवाचा गौरव करत होते. अशा प्रकारे प्रथम चर्चची सुवार्ता यरुशलेमपासून पूर्वेकडील अनेक देशांमध्ये वेगाने पसरली. अशा प्रकारे त्यावेळी शासक वर्ग असलेला यहुदी धर्म आश्चर्यचकित होता. सर्वजण येशूवर विश्वास ठेवू लागतील या गोष्टीची त्यांना काळजी होती. आपला धर्म पतन पावेल या भीतीने त्यांनी लोकांना वळविण्याचा, धमक्या देण्याचा आणि अगदी तुरुंगवासाचा देखील प्रयत्न केला. त्यांनी विविध पद्धतींचा वापर केला. प्रेषितांची कृत्ये अध्याय 24 मध्ये त्यांनी लोकांना त्यामध्ये सहभागी होण्यापासून अडवण्यासाठी प्रथम चर्चला पंथ म्हणून कलंकित केले.
विविध पद्धतींचा वापर करूनही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला मानवी शक्तीने कधीच अडवले जाऊ शकत नाही. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सुवार्तेला आणखी व्यापकपणे आणि वेगाने आजूबाजूच्या देशांमध्ये पसरवण्यात सक्षम केले आणि शेवटी सुवार्तेचा प्रचार रोम, ग्रीस आणि अगदी दूरच्या युरोपपर्यंत करण्यात आला. परमेश्वर आता प्रथम चर्चच्या तुलनेत 7 पटीने जास्त तेजस्वी प्रकाश चमकवतील. त्यावेळी सुवार्ता फक्त आशिया आणि युरोपच्या काही भागांपर्यंत पोहोचली. पण आता जेथे सुवार्तेचा प्रचार करण्यात आलेला नाही असा कोणताही खंड आहे का? उत्तरेकडील अलास्का पासून दक्षिणेतील उशुआया शहरापर्यंत परमेश्वराने सुवार्तेसाठी मार्ग उघडून दिला आहे. आज जर आपण मागील पावसाचा पवित्र आत्मा प्राप्त केला आहे तर आपण याने आपल्या मिशनला पूर्ण केले पाहिजे. जरी आपण 5 तोडे, 2 तोडे किंवा 1 तोडा प्राप्त केल असेल तरी आपण असा विचार करून घाबरले नाही पाहिजे की याच्याद्वारे मी काय साध्य करू शकतो. आपण फक्त गेले पाहिजे आणि तेच केले पाहिजे जे परमेश्वराने आपल्याला करण्यास सांगितले आहे. योनाने कशी प्रतिक्रिया दिली? जेव्हा परमेश्वराने त्याला निनवेला जाऊन परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करण्यास सांगितले तेव्हा तो घाबरला आणि पळून गेला. तो परमेश्वराच्या वचनाचे पालन करण्याऐवजी तार्शिशला पळून गेला. मात्र परमेश्वराने योनाला गिळण्यासाठी एक मोठा मासा तयार केला नाही का? आणि अशा प्रकारे परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करण्याकरता निनवेला जाण्यासाठी त्याचे मार्गदर्शन केले नाही का? असे नव्हते की योना वक्तृत्ववान होता किंवा त्याच्याकडे काही विशेष कौशल्य होते. त्याने प्रचार कर ह्या परमेश्वराच्या वचनामध्ये आज्ञाधारक राहून प्रचार केला. तथापि निनवेच्या 1,20,000 लोकांचे पश्चात्तापाकडे मार्गदर्शन करण्यात आले. ही घटना योनाच्या कल्पने पलीकडे होती. त्याचप्रमाणे जेव्हा परमेश्वर आपल्याला काही करण्याची आज्ञा देतात तेव्हा आपण ते केले पाहिजे. जर आपण असे केले तर आपल्याला चमत्कार दिसतील. आफ्रिकेत लोकांना शूज न घालता राहण्याची सवय आहे. मी त्यांना शूज कसे विकू शकतो? हे अशक्य आहे. आपण असा नकारात्मक विचार नाही ठेवला पाहिजे. त्यापेक्षा आपण असा विचार केला पाहिजे जसे की ते शूज घालत नाही म्हणून हा एक निळा समुद्र आहे. आज आपण मागील पावसाच्या पवित्र आत्म्याचा विपुल आशीर्वाद प्राप्त केला आहे. अडथळ्यांकडे संशयाच्या दृष्टीने न पाहता विश्वासाच्या दृष्टीने मार्गाला पहा. आपल्या परमेश्वराने आपल्याला हे कार्य करण्याची आज्ञा दिली आहे. योनाला परमेश्वराने म्हटले, निनवेला जा आणि संदेशाचा प्रचार कर. आपल्याला परमेश्वराने म्हटले, जा आणि सर्व राष्ट्रांना सुवार्तेचा प्रचार करा. जर आपण परमेश्वराचे मिशन प्राप्त केले आहे तर आपण जाऊन प्रचार केला पाहिजे. आपले स्वतःचे वक्तृत्व किंवा शिष्टाचार फार महत्त्वाचे नाही. मला आशा आहे की यावर्षी परमेश्वराचे गौरव शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत पसरली जाईल, म्हणजे सर्वजण परमेश्वराच्या चमत्कारांना पाहू शकतील. पवित्र आत्म्याला लपवले नाही पाहिजे. तुम्ही आणि मी परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव घेऊ आणि आपल्या जीवनात त्यांचे कार्य अनुभवू शकू, अशी आशा करून मी उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.